चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पितृपक्ष सुरू झालेला आहे. आज आपण पाहणार आहोत पितृपक्षाचे जेवण, श्राद्धाचे जेवण कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत आणि त्यामधल्या सर्व भाज्या ह्या आज आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे ताट कसं वाढायचं हेही पाहणार आहोत. तर ह्या जेवणामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या बनवतो, पण त्याची जर पूर्वतयारी केली तर ह्या भाज्या बनवणं फारसं अवघड जात नाही. चला मग तर आपण जेवण बनवायला सुरुवात करूयात. आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करून गोड पदार्थाने आपण जेवण बनवायला सुरुवात करू. पहिली आपण करणार आहोत तांदळाची खीर. तांदळाची खीर बनवण्यासाठी मी साधारण 3 ते 4 चमचे तांदूळ घेतलेला आहे. आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपला तांदूळ भाजून झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ हा फिरवून घेणार आहोत. आता आपली तांदळाची पावडर ही तयार आहे. चला मग तर आपण खीर बनवायला घेऊ. खीर बनवण्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि त्यामध्ये किसलेलं खोबरं आणि काही सुकामेवा हा कापून घेतलेला आहे हा परतून घेऊयात. अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी आपण सुकामेवा आणि खोबरं हे परतून घेणार आहोत. सुकामेवा आणि सुकं खोबरं परतून घेतल्यामुळे त्याची टेस्ट ही खिरीमध्ये छान लागते आणि मनुके घालूयात आणि अगदी एखाद्या मिनिटासाठी आपण परतून घ्यायचं आहे. आता जे वाटलेलं तांदूळ होतं त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण ही पेस्ट घालणार आहोत आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. तर ही तांदळाची खीर खायला अप्रतिम लागते. आता तांदूळ आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी छान शिजवून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत. साखर घालूयात चवीनुसार. आता खिरीला छान उकळी आलेली आहे. खीर आपण 7 ते 8 मिनिटासाठी उकळून घेतलेली आहे. वेलची पूड घालूयात आणि आता गॅस बंद करायचा आहे. आपली ही तांदळाची खीर तयार आहे. खूप सुंदर खीर झालेली आहे. आता आपण भाज्या बनवायला घेऊयात. त्यासाठी मसाला वाटूयात. तर ह्या ठिकाणी आपण अद्रक घेतलेला आहे, काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घालूयात. जर तुम्ही ह्या जेवणामध्ये लसूण वापरत नसेल तर नाही घातलात तरी चालेल. आणि जिरे घातलेला आहे अर्धा चमचा आणि आता हे सर्व वाटून घेऊयात. आणि आता आपलं हे वाटण तयार आहे. आता हे वाटण तयार आहे तर आपल्या भाज्या ह्या झटपट होणार आहेत, कारण हेच वाटण आपण प्रत्येक भाजीला घालणार आहोत. आता ह्या ठिकाणी मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. जसं की आपण बटाटा उकडून घेतलेला आहे, कारलं उकडून घेतलेलं आहे. कारलं उकडताना आपण त्याची साल काढून मीठ आणि हळदीमध्ये कारलं उकडलेलं आहे, म्हणजे फक्त कारलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण देठं घेतलेली आहेत. देठं पण उकडून घेतलेली आहेत, म्हणजे फक्त फोडणी दिली की काम झालं. तर देठं पण आपण मिठामध्ये आणि हळदीमध्ये उकडून घेतलेली आहेत. ही मेथी आपण आदल्या दिवशीच निवडून घेतलेली आहे. चला मग तर आपण भाजी बनवायला घेऊयात. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपला वाटलेला मसाला घालायचा आहे 1 चमचाभर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटण हे कमी जास्त करू शकता. आणि मेथी घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मेथी झाकून ठेवूयात. 5 ते 6 मिनिटासाठी आपण मेथी झाकून ठेवलेली आहे. आता ताट काढूयात. मेथीतलं पाणी आटेपर्यंत आपण मेथी परतून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपली मेथीची भाजी ही तयार आहे. आता आपण दुसरी भाजी बनवायला घेऊ. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरी घालूयात. हिंग घालायचं आहे. वाटलेला मसाला 1 चमचा घालूयात. हळद घालूयात अर्धा चमचा आणि भेंडी घालूयात. मीठ घालायचं आहे चवीनुसार. मिसळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी आणि भेंडी 5 ते 6 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे मंद आचेवर. 6 मिनिट झालेले आहे. आपण ताट काढूयात. भेंडी छान परतून घेऊयात. या ठिकाणी आपली भेंडीची भाजी पण तयार आहे. तर मेथीची भाजी झालेली आहे, भेंडीची भाजी झालेली आहे. चला मग तर आपण तिसरी भाजी बनवायला घेऊयात. कढई गरम झालेली आहे. तेल घातलेलं आहे. जिरे घालूयात, मोहरी घालूयात. हिंग घालायचं आहे.
1 चमचा वाटलेला मसाला घालायचा आहे. हळद घालूयात अर्धा चमचा आणि गवार घालायची आहे. ह्या जेवणामध्ये मोठीच गवार खुडून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालूयात. आपण नेहमी जशी गवार बारीक अशी खुडून घेतो ना, तशी ह्या जेवणामध्ये खुडून नाही घ्यायची. मोठीच गवार खुडलेली पाहिजे. आणि ताट झाकून ठेवूयात 5 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेले आहेत. गवार छान अशी परतून घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणी आपली गवारीची भाजी पण तयार आहे. चला आता दुसरी भाजी बनवायला घेऊ. कढई गरम झालेली आहे. जिरे मोहरी घालूयात. हिंग घालायचा आहे अर्धा चमचा आणि वाटलेला मसाला घालायचा आहे. हळद घालूयात अर्धा चमचा. मिसळून घ्यायचा आहे. आणि बटाटा घालूयात. बटाटा आपण कापून घेतलेला आहे. कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालूयात आणि मिसळून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिटासाठी आपण वाफ काढूयात. 2 मिनिट झालेले आहे आणि आपला बटाटाही तयार आहे. आता बटाट्याची भाजी पण काढून घेऊयात. आता पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये हिंग घालूयात. मोहरी घालायची आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे 1 चमचा. हळद घालूयात अर्धा चमचा. आणि आता कारली घालायची आहेत. कारली आपण पहिली शिजवून घेतलेली आहे. फक्त तिला छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालूयात. 4 ते 5 मिनिटासाठी आपण कारली परतून घेतलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आपली स्वादिष्ट कारली पण तयार आहे. तर गवार पण तयार आहे. चला आता भोपळ्याची भाजी बनवायला घेऊयात. ते जिरे घालूयात. मोहरी घालायची आहे. हिंग घालायचं आहे. वाटलेला मसाला घालूयात 1 चमचाभर. हळद घालूयात अर्धा चमचा. आणि ह्या ठिकाणी आपण लाल भोपळा हा कापून घेतलेला आहे तो घालूयात. लाल भोपळा शिजायला फारसा वेळ लागत नाही. चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालूयात. परतून घेऊयात 1 ते 2 मिनिटासाठी. आणि अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपण भोपळा हा झाकून ठेवायचा आहे. गॅस हा मंद आचेवर आहे. भोपळा अगदी पटकन शिजतो. तर ह्या ठिकाणी 6 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला भोपळा हा तयार आहे. चला मग तर आपण आता देठाची भाजी बनवायला घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. हिंग घालूयात. वाटलेला मसाला 1 चमचा घालूयात. हळद घालूयात अर्धा चमचा. आणि देठं घालायची आहेत. तर ही देठं पण आपण शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार नाही. मिसळून घ्यायचं आहे. आणि अगदी 1 ते 2 चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि मीठ घालायचं आहे. आपण पाणी ह्याकरता घातलेलं आहे. सर्व मसाले हे देठांमध्ये मिक्स होण्यासाठी आपण पाणी घातलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं. 3 मिनिट झालेले आहेत. ताट काढूयात आणि देठं व्यवस्थित परतून घेऊयात. आणि ह्या ठिकाणी देठाची भाजी पण तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. देठं झालेली आहेत. लाल भोपळ्याची भाजी पण झालेली आहे. आता आपल्या सर्व भाज्या ह्या तयार आहेत. आता आपण कढी बनवायला घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. पाणी घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे कढी पटकन तयार होते. चवीनुसार साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कढी बनवायला फारसा वेळ लागत नाही. अगदी झटपट कढी बनते. तर ह्या ठिकाणी कढीसाठी आपलं मिश्रण हे तयार आहे. चला मग तर कढीला फोडणी देऊयात. तर तेल घालायचं आहे. जिरे घालायचे आहे. मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण हिंग घालूयात अर्धा चमचा. वाटलेला मसाला घालायचा आहे.
अर्धा चमचा आपण हळद घालूयात, मिसळून घेऊयात आणि कढीचं मिश्रण घालायचं आहे. आता कढी आपल्याला खूप उकळून घ्यायची गरज नसते. फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. कढी जास्त शिजवून घ्यायची नसते. एक उकळी आली की कढीचा गॅस हा बंद करायचा आहे. पुन्हा कोथिंबीर पेरूयात. आता ह्या ठिकाणी आपण तुरीची डाळ ही अगोदरच शिजवून घेतलेली आहे. आता फक्त ती उकळून घ्यायची आहे. तर ह्या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची नसते. तर त्याकरता मी डाळीमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे आणि ही डाळ आपण छान अशी उकळू देणार आहोत. या ठिकाणी आपली तूर डाळ किंवा वरण हे तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि मी भातही लावून घेतलेला आहे. तर आपला भातही तयार आहे. तर डाळ भात आपला झालेला आहे. चला मग तर आता आपण तळणीची तयारी करूयात. तर ह्या ठिकाणी आपण गोड पुऱ्या करण्यासाठी गूळ हा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि हे गूळ पाणी घालायचं आहे आणि मीठ घालूयात चवीनुसार. मिसळून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे हे पुरीसारखं आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. थोडं तेल घालूयात आणि मळून घेऊयात पुन्हा. आता ह्या ठिकाणी आपलं पुरीचं पीठ हे तयार आहे. झाकून ठेवूयात एक 5 ते 6 मिनिटासाठी आणि इतर तयारी करून घेऊयात. ह्या ठिकाणी मी उडीद डाळ ही 5 ते 6 तासासाठी भिजवून ठेवलेली होती. 2 तासासाठी भिजवली तरी चालेल, पण जितकी जास्त भिजली जाते तितके वडे छान होतात. आता आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता आपली उडीद डाळ ही वाटून तयार आहे. डाळ वाटताना कमीत कमी पाणी घालायचं आहे. वाटलेला मसाला घालूयात. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मिसळून घ्यायचं आहे. तर उडीद डाळीची पण तयारी आपली झालेली आहे. तेल गरम व्हायच्या अगोदर आपण ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तेल गरम झालं की आपल्याला झटपट सर्व पदार्थ हे तळून घेता येतील. या ठिकाणी आपली थापी वडी पण तयार आहे. आळू वडी पण आपली तयार आहे. आता फक्त तिचे पीसेस करूयात. म्हणजे तळणीची आपली पूर्वतयारी ही पूर्ण झालेली आहे. अशी तयारी जर आपण करून घेतली ना तर तळताना सर्व पदार्थ आपण झटपट असे तळू शकतो. अगदी सुंदर वडी झालेली आहे. आळूवडीची रेसिपी जर तुम्हाला डिटेल हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी शेअर केलेली आहे. आणि कांदा भजीचं पण पीठ हे भिजवलेलं आहे. चला मग तर आपण आता पुऱ्या लाटायला घेऊयात. कांदा भजीची पण रेसिपी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या लाटून घेणार आहोत. चला मग तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता तेल गरम झालं की पहिले आपण पापड तळून घेणार आहोत. पापड, कुरडई हेच अगोदर आपण तळून घ्यायचे आहेत आणि नंतर भजी किंवा इतर वडे वगैरे तळायचे आहेत. कारण वडे, भजी तळल्यानंतर हे तेलाचा रंग हा चेंज होतो. तर त्याकरता आपण पापड, कुरडई हे अगोदर तळून घेणार आहोत. तांदळाच्या पापड्या तळलेल्या आहेत, नाचणीचे पापड तळलेले आहेत, उडदाचे पापड आपण तळून घेतलेले आहेत. आणि आता कुरडई तळूयात. ह्या जेवणामध्ये कुरडई आणि उडीद पापड हे सर्वात महत्त्वाचे असतात. नाचणीचे पापड एक वेळ नसले तरी चालेल, पण कुरडई आणि उडीद पापड हे सर्वात महत्त्वाचे आहेत. आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात. तर गोड पुऱ्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरी अगदी छान अशी टम्म फुललेली आहे. तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्व पदार्थ डिटेलमध्ये दाखवणं हे अशक्य आहे. जितके डिटेलमध्ये जमतील तितके मी दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत. अगदी सुंदर आणि खमंग आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. चला आता आपण आळूवडी तळायला घेऊयात.
तर आपली अळूवडी पण तळून झालेली आहे. आता आपण भजी सोडूयात. तर भजी पण आपले तळून झालेले आहेत. भजी तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा. आता आपण उडीद वडे करूया. तर उडीद वडे मी डायरेक्ट गोल केलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही होल पाडूनही उडीद वडे तळू शकता. तर या ठिकाणी आपले वडेही तयार आहेत. चला मग तर वडे काढून घेऊ. आता आपण धिरडे बनवायचे आहेत. तेल सोडून आपण धिरडे हे भाजून घेतलेले आहे. चला मग तर धिरडे पण तयार आहे आणि आता ताट वाढायला घेऊ. तर ताट वाढण्यासाठी डाव्या हाताला आपण मीठ लावलेलं आहे, लिंबू लावायचं आहे आणि सर्व सलाड ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये सलाडमध्ये तुम्ही डाळिंब पण ॲड करू शकता आणि सर्व तळणीचे पदार्थ हे आपण ठेवलेले आहे. कुरडई, पापड, वडी, धिरडे, थापी वडी, भजी आणि उडीद वडे ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण पोळी ठेवणार आहोत. नंतर आपण भात लावलेला आहे, त्यावर डाळ लावूयात, पुरी लावूयात आणि सर्व भाज्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तर आपल्या सर्व भाज्या ह्या वाढून झालेल्या आहेत. खिरीची वाटी ही मध्ये ठेवायची आहे आणि कढी ठेवूयात. तर आपल्या पितृपक्षाचं किंवा श्राद्धाचं जेवणाचं ताट हे तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा स्वयंपाक करू शकता. अगदी झटपट हा स्वयंपाक होतो. जर पूर्वतयारी असेल तर हा स्वयंपाक बनायला जास्त वेळ लागत नाही. आपण आदल्या दिवशी भाज्या ह्या विकत आणून ठेवाव्या. त्या जेवढ्या भाज्या शक्य असेल तेवढ्या निवडून ठेवायच्या आहेत. जर तुम्ही लसूण वापरत असेल तर लसूणही आदल्या दिवशी निवडून ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या गोष्टीचा ताण पडत नाही आणि स्वयंपाक हा झटपट होतो. तर मी हा छोट्याशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.